धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मल्हार सेनेतर्फे क्रांती चौक परिसरात ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। खाली मुंडक वर पाय, हे पाय असे मुंडक असं, या सरकारचं करायचं काय? खाली वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडक वर, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडक वर, देत कसं नाही, अरे देत कसं नाही। धनगर समाज घटनेनुसार अनुसूचित जमातीत असताना महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी गेल्या 65-70 वर्षापासून या सवलतीपासून धनगर समाजाला वंचित ठेवलंय। धनगर समाजाला घटनेनं दिलेले हे अधिकार, हे आरक्षण लागू करावं, त्याची अंमलबजावणी करावं म्हणून लातूर आणि नेवासा फाटा येथे गेली 15-20 दिवसापासून आमचे काही धनगर समाज बांधव उपोषणाला बसलेत। सरकार आणि प्रशासन त्या आंदोलनाची दखल घेत नाही म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूपाचं करण्याचा निर्णय मल्हार सेनेच्या वतीने घेतलाय आणि त्याची सुरुवात या ठिकाणी भव्य असे ढोल बजाव आंदोलन, डब बजाव आंदोलन करून या ठिकाणी आपण करतोय। सरकार धनगर समाजाला घटनेनं दिलेले एसटीचं आरक्षण देण्याऐवजी वेगवेगळ्या आदिवासीच्या योजना लावण्याची वल्गना करते। चॉकलेट, रताळा आणि गाजर धनगर समाजाला दाखवते। ते धनगर समाज राज्यातला सहन करणार नाही। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करण्याची अंमलबजावणी करा, नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा धनगर समाज तुम्हाला माफ करणार नाही। हेच हे आंदोलनातून आम्ही सरकारला इशारा देतोय। सरकार धनगर समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला असूनही समाजाच्या तोंडाला नुसतं पानं पुसतंय का? राजकीय फक्त त्यांचा उपयोग करून घेतोय का? काय वाटतं? सध्याचे जे सरकार आहे यांनी तर फक्त धनगर समाजाची दिशाभूल आणि फसवणूक करण्याचंच गेल्या 2-2.5 वर्षापासून चालवलंय। ज्या देवेंद्रजी फडणवीस यांनी 2014 साली आम्हाला निवडून दिल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी 15 दिवसामध्ये एसटीचं आरक्षण देतो, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, पण त्यांना 5 वर्ष धनगर समाजानं सत्तेत बसवलं। मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो, लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारचा जो पराभव झालाय याला अनेक कारणं असतील, पण त्यातलं प्रमुख कारण आहे धनगर समाजाला आरक्षण न दिल्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये धनगर समाज या सरकारच्या विरोधात मतदान केला। आता विधानसभेच्या अगोदर हा निर्णय नाही झाला तर धनगर समाज तीच भूमिका पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये घेणार आहे। येणाऱ्या विधानसभेमध्ये धनगर समाज वेगळी भूमिका निभावू शकतो असं म्हणायचं? 100% आरक्षणाच्या मुद्द्यावर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाज एकदम निर्णायक भूमिका बजावू शकतो। असं वाटतंय का मराठा समाजाला एक न्याय आणि धनगर समाजाला एक न्याय, हे सरकार जातीवादी वागतंय असं वाटतंय का? कोणत्या समाजाला आरक्षण द्यावं का न द्यावं हा सरकारचा विषय, परंतु धनगर समाजाला घटनेनं दिलंय त्याच्याकडे सरकार बघत नाहीये। जे घटनेत नाही त्याच्याकडे लवकर पळते, हे आमचं दुःख नाही। येणाऱ्या निवडणुकीवर तुम्ही बहिष्कार टाकणार का? निवडणुकीवर बहिष्कार टाकणार नाही, यांचं खाली मुंडकं वर पाय करणार। काय अल्टिमेट देणार? विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एसटीचं आरक्षण धनगर समाजाला लागू करा, जशास तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं दिलंय तसं आरक्षण लागू करा, अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनगर समाज तुमच्या विरोधात गेल्याशिवाय